हॅलो फ्रेंड्स, द प्रतिकल्प द पाथफाइंडर्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले अशाच एका गड किल्ल्यांपैकी एका ठिकाणी आज आम्ही आलो आहोत। त्या किल्ल्याचं नाव आहे रसाळगड, जे आहे खेड पासून फक्त 20 किलोमीटरच्या अंतरावर। चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तर हा आहे आपला गडाचा पहिला दरवाजा। गडाच्या पायथ्याशी जर आपण बघितलं तर बऱ्यापैकी वस्ती आहे आणि एवढा गड एक तर खूप उंचावर आहे आणि उंचावर असं सुद्धा इथे वस्ती असून सुद्धा इथे आपण पाहू शकतो त्यांनी भातशेती केली आहे, म्हणजे त्यांचं शेतीवरचं प्रेम अजून त्यांनी जपलं आहे। जेव्हा आपण पहिल्या दरवाजातून आतमध्ये येतो तेव्हा वरती येतानाच आपल्याला पहिलेच दर्शन होतं ते आपल्या श्री मारुतीरायाचं। मारुतीरायाचं दर्शन घेतल्यानंतर जर तुम्ही आजूबाजूला पाहिलं तर शपथ इतकं सुंदर इतकं मनमोहक दृश्य आहेत ना। चला तर मग पुढे जाऊया। दिसत आहे तो आपला आहे किल्ल्याचा दुसरा दरवाजा। तसेच रसाळगडाला तोफ्यांचा किल्ला असं सुद्धा म्हटलं जातं, कारण की ह्या किल्ल्यावर एकूण 16 अशा तोफा आहेत। त्यातली ही आपल्या सुरुवातीलाच असलेली एक तोफ आणि इथे ही दुसरी तोफ दिसत आहे। इथे जोगळाई देवीचं मंदिर सुद्धा आहे। इथे सुद्धा बघितलं तर आपण एकत्र पण अशा 4 अशा तोफा आहेत आणि मंदिराच्या समोरच अशी मस्त अशी दीपमाळ आहे आणि त्याच्या बाजूलाच तुळशी वृंदावन सुद्धा आहे। चला तर मग मंदिरात जाऊया। जागोजागी आपल्या महाराजांचे
माहिती देणारे पोस्टर असे लावले आहेत. तसेच इथे एक हिरकणीचा सुद्धा आहे. तसेच इथे मंदिराच्या गाभाऱ्यात जायच्या आधी आपल्या महाराजांची मूर्ती आहे. मूर्तिकेचे पावित्र्य तव राखिले, स्वराज्य स्वप्न तव साकारिले, गरजुनिया केलासी हिंदोस्तव साजरा, शिवराया तुझ मानाचा मुजरा, शिवराया तुझ मानाचा मुजरा. तसेच मंदिराच्या पुढे इथे अजून एक गणपतीचं असं सुरेख असं मंदिर आहे आणि बाजूलाच पाण्याचा तलाव आहे. हे जी खाली जी वस्ती आहे तिथे ह्याच तलावाचं पाईपलाईनने पाणी नेऊन पाण्याची व्यवस्था केलेली आहे. गडावर ना जागोजागी खूप अशा सुंदर पाट्या लिहिल्या आहेत. त्यातलीच ही एक सुंदर पाटी जर वाचली तर, अरे तो दिल्लीपती औरंगजेब किल्ले ताब्यात घेऊ शकला नाही, पण तुम्ही फेकलेली प्रत्येक प्लास्टिक बॉटल त्या औरंगजेबाचे गड ताब्यात घेण्याचे स्वप्न पूर्ण करत आहे. किती सुंदर पाटी लिहिली होती ना. एक तर म्हणजे ना छत्रपती शिवाजी महाराजांनी इतक्या कष्टाने त्यांच्यासोबत मावळ्याने त्यांचं रक्त वाहून इतक्या आपल्या स्वराज्यासाठी ही गडकिल्ले बांधले, हे गडकिल्ले जिंकले, स्वराज्याची स्थापना केली. आपण त्या काळी नव्हतो, पण आपण आता ही जे काही वास्तू आपले जे गडकिल्ले आहेत जिथे आपलं महाराजांचं वास्तव्य होतं, तुम्ही आजसुद्धा इथे याल तर तुम्हाला वाटेल की इथे जवळपासच आपले महाराज आहेत. अशा ठिकाणी येणं आणि कचरा करून जाणं हे आपल्याला शोभत नाही. हे आपलं करणं चुकीचंच आहे. निदान आपला स्वतःचा कचरा तरी आपण तिथे असलेल्या डस्टबिनमध्ये किंवा जर स्वतःसोबत कॅरी केला तरी आपल्याकडून ही फूल न फुलाची पाकळी म्हणून आपण म्हणू शकतो. आणि तसेच आपली जी पुढची पिढी आहे, आपण कधी कधी आपल्यासोबत लहान मुलांना, आपल्या मुलांना सुद्धा घेऊन येऊ शकतो. त्यांच्यासाठी ही एक शिकवण असणार आहे की महाराजांनी आपल्यासाठी खूप काही केलं आहे हे तर आपण त्यांना सांगणारच आहोत. प्लस त्याच्यासाठी आपण आपल्याकडून जे योगदान देऊ शकते, फूल न फुलाची पाकळी म्हणून या गड किल्ल्यांचं जतन करणं, त्याच्यामध्ये आपला छोटासा सहभाग असणं ही सुद्धा खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि गड किल्ल्यांचं जतन करणं वगैरे हे फक्त शासनाचं कार्य नसून सुद्धा ते आपली सुद्धा जबाबदारी आहे. आणि ती आपण अशी गडावर कचरा न करता जर कुठे कचरा पडला असेल तर तो आपण जर उचलून डस्टबिनमध्ये सुद्धा जरी टाकला तरी याच्या थ्रूही आपण आपलं थोडंसं योगदान देऊ शकतो. ह्याच नोटवर मी आजचा हा व्हिडिओ संपवत आहे. तुम्हाला आमची व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि असंच प्रतिकल्प द पाथफाइंडर्सला फॉलो करत राहा, भरभरून प्रेम देत राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, आपली काळजी घ्या. जय शिवराय, जय महाराष्ट्र.